टू एनरोल इंजिनियर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12 मे रोजी जो झालेला सीईटीची एक्झाम त्याचा शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चे मेमोरी बेस्ड क्वेश्चन आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो यामध्ये आपण पहिलं मॅथ्स पासून चालू करूयात. सो मॅथ्स मध्ये तुम्ही पहिला क्वेश्चन बघू शकतात की हा इंटिग्रेशन चॅप्टर वरून होता. त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिट दिलेली होती, एक्सप्रेशन दिलेलं होतं आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, तुम्हाला विचारलं होतं की रेंज ऑफ फंक्शन. तिथं फंक्शन दिलेलं होतं तुम्हाला y इक्वल्स टू लॉग साइन एक्स. तिथं साइन एक्स हा जो ची जी व्हॅल्यू होती ती 0 पेक्षा मोठी होती, तर त्याची तुम्हाला रेंज विचारली गेलेली होती. त्यानंतर जो थर्ड क्वेश्चन आहे तो मे बी थोडा स्टुडंट्स कडून थोडा इनकम्प्लीट पाठवला गेलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली होती, y ची व्हॅल्यू दिलेली होती आणि मे बी त्याच्यामध्ये तुम्हाला डी स्क्वेअर वाय म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ y 2 वेळा आणि dx स्क्वेअर हे काढायचं होतं. त्याच्यामध्ये मे बी तो क्वेश्चन जो आहे तो स्टुडंटनी सांगितलं की हा थोडा इनकम्प्लीट क्वेश्चन आहे, बट त्यामध्ये तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह करू शकता त्या एक्सप्रेशन पर्यंत. नंतर जर पुढचा प्रश्न आपण बघितला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला साइन एक्स कॉस एक्स इक्वल्स टू 1/4 दिलं होतं आणि त्याचं तुम्हाला जनरल सोल्युशन काढायचं होतं. सो हा एक इझी क्वेश्चन होता. त्यानंतर तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं होतं, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. परत इंटिग्रेशनचा तुम्ही क्वेश्चन बघू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला जे काही एक्सप्रेशन होते त्याच्यामध्ये एका एक्सप्रेशनला पहिले यू अझ्युम करून सॉल्व्ह करायचंय. नंतरचा प्रश्न जो होता तो मॅट्रिसेस वरून होता. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की फर्स्ट अटेम्प्ट जेव्हा होता काही शिफ्ट मध्ये डायरेक्ट क्वेश्चन होता. यामध्ये थोडा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे, अल्फाची रेंज दिलेली आहे बेसिकली, आणि नंतर त्याच्यानंतर दिलेलं आहे की ए प्लस ए ट्रान्सपोर्ट इक्वल्स टू आय देन अल्फाची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. त्यानंतर सर्कल वरून पण क्वेश्चन बघायला मिळालेलं आहे. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल तुम्हाला इक्वेशन दिलं होतं, त्याच्यावर पॅरामेट्रिक इक्वेशन काढायचं होतं. सो जर ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल, हे जे क्वेश्चन्स तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय मॅथचे, आता असेच पूर्ण पुढचे पण घेऊन आलोय, पण ही जर पीडीएफ पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म आहे, तो तुम्ही फिल करू शकतात. त्यानंतर तुम्हाला या पेपरची पीडीएफ तुम्हाला मिळेल. जर पुढचा सब्जेक्ट आपण बघणार आहोत केमिस्ट्री, तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट वरून क्वेश्चन होता. तुम्ही जर बघितलं फर्स्ट अटेम्प्ट जर अनालाइज केला तर ऑक्सिडेशन स्टेट हा टॉपिक प्रत्येक मोस्टली 90% ऑफ द शिफ्ट मध्ये विचारलेला गेला होता. सो तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे करून जा. सेकंड क्वेश्चन हा थेअरी टाइप मध्ये होता थोडा, की विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज टू डिस्टिंग्विश प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल्स. त्याच्यामधून तुम्हाला रिएजंट ओळखायचा होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ मिथाइल फिनाइल इथर. म्हणजे एनिसोल आपण जे म्हणतो त्याचं प्रिपरेशन करायला कोणता कंपाऊंड वापरला जातो. तर त्याचे 4 ऑप्शन्स आपल्याला दिले होते, सोडियम फेनो ऑक्साइड, मिथाइल आयोडाइड, नंतर फिनॉल अँड क्लोरोफॉर्म, बेन्झाईन मिथेनॉल, सोडियम ऍसिडेट आणि मिथाइल क्लोराइड. सो या ऑप्शन मधून तुम्हाला चूज करायचं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट प्रश्न होता, थोडा न्यूमेरिकल टाइप मध्ये होता. तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी दिलेली होती 0.1 ऍसिडिक ऍसिडची. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन काढायचं होतं H+ आयनचं. सो तुम्हाला हा सॉल्व्हिंगचा क्वेश्चन होता. त्यानंतर थेअरी टाइप मध्ये मोलार मास तुम्हाला काढायचं होतं, न्यूमेरिकल टाइप्स मध्ये तुम्हाला मोलार मास काढायचं होतं KMnO4चं. त्यानंतर ऑक्सिडेशन परत एक क्वेश्चन बघायला मिळालाय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इन ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला डायरेक्टली कंपाऊंड दिलेले होते, बट याच्यामध्ये ज्या मुलाला ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिडचा फॉर्म्युला माहित असेल तोच मुलगा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस काढू शकतो. तो थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, आपण बघू शकता. त्यानंतर नॅचरल पॉलिमर ऑफ नायलॉन विचारलं गेलं होतं. ऑर्गॅनिक मधून एक क्वेश्चन होता की तुम्हाला मेजर प्रोडक्ट विचारला होता की व्हेन क्लोरोबेन्झाईन इज हिटेड विथ ऍसिडिक अनहायड्रेट इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. सो तुम्हाला हा क्वेश्चन विचारला गेला होता. आता तुम्ही बघू शकता की जसं तुमचं सीईटीचं अटेम्प्ट जर झालं असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता तुमचा जो काही स्कोर येईल त्याच्यावरती गायडन्स करायला एनरोल इंजिनिअरची टीम तुमच्यासाठी आहे. तर एनरोल इंजिनिअरची टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट देतं. कॉलेज शॉर्ट लिस्टिंग, चॉईस फिलिंग सपोर्ट, एनरोल इंजिनिअरचे एक्सपर्ट काउन्सिलर्स तुम्हाला मदत करतात. राऊंड वाईज काउन्सिलिंग होतं. 100% सपोर्ट तुम्हाला ऍडमिशन पर्यंत मिळतं. कोणत्या पण महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एनरोल इंजिनियर तुम्हाला मदत करतो. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता, आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. सो आपण पुढचा सब्जेक्ट बघणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये ऑलरेडी आपण हे क्वेश्चन बघितलेले आहेत. आता फिजिक्स मध्ये आपण बघणार आहोत
की फिजिक्स मध्ये काही क्वेश्चन्स होते की ते मुलांकडून इनकम्प्लीट आलेले आहेत, पूर्ण क्वेश्चन्स नाही. त्याच्यामुळे आम्ही काही टॉपिक्स घेऊन आलोय की जे प्रत्येक चॅप्टर मधून विचारले गेले होते. तर तुम्हाला हे टॉपिक्स पुढच्या शिफ्ट मध्ये जाताना पहिलेच करून जायचंय. त्याच्यामध्ये काय तर रोटेशनल जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, त्याच्यामधून तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन, रोलिंग मोशन, नंतर ऑसिलेशन चॅप्टर मधून एनर्जी ऑफ एसएचएम वरती क्वेश्चन होता. सुपर पोझिशन ऑफ वेव्ह मधून क्लोज ऑर्गन पाईपची तुम्हाला लेंथचा रेशो विचारला गेला होता. जर तुम्ही बघत असाल तर आमची अटेम्प 1 ची जर व्हिडिओ बघितली असाल तर त्याच्यामध्ये सुपर पोझिशन ऑफ वेव्ह वरून सेम क्वेश्चन पर 2-3 वेळा रिपीट झालाय. वेव्ह ऑप्टिक्स वरून, यंग डबल स्लिट एक्सपिरियन्स वरून क्वेश्चन होता. पोलरायझेशन वरून एक क्वेश्चन होता. साऊंड मधून जर बघायला गेलो, साऊंड चॅप्टर मधून आपण ड्रॉपलर इफेक्ट वरती क्वेश्चन होता आणि त्याच्यामध्ये ड्रॉपलर इफेक्टचा एकच फॉर्म्युला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट वरून तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड विचारली गेली होती सेंटर ऑफ सर्क्युलर कॉइलची. नंतर म्युच्युअल इंडक्शन चॅप्टर वरून क्वेश्चन होता. एलसीआर जो चॅप्टर आहे, सॉरी एलसी सर्किट जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एलसीआर वरती क्वेश्चन होता. जे एलसीआर हा जो टॉपिक आहे तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेलाय. सो तुम ज्यांचे पण पेपर्स बाकी असेल प्लीज त्याला रिवाइज करून जा. नंतर जर बघितलं ड्युअल नेचर चॅप्टर वरून आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इक्वेशन जे आहेत त्याच्यावरून क्वेश्चन होता. सेमी कंडक्टर वरून जे क्वेश्चन परत परत रिपीट होत आहे, लॉजिक गेट, बुलियन एक्सप्रेशन वरून क्वेश्चन, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सेमी कंडक्टर मधून, या तुम्ही करून जा. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधून सुद्धा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले. एस्केप वेलॉसिटी वरून तुम्हाला क्वेश्चन होता. त्यानंतर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस वरून क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये तुम्हाला आरएमएस वेलॉसिटीचा रेशो विचारला गेला होता. सो हे काही क्वेश्चन्स होते की जे तुम्ही बघू शकता केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथचे. सो तुम्हाला जर आणखी व्हिडिओ जर तुमची एक्झाम बाकी असेल तर लवकरच एनरोल इंजिनियर बाकीच्या शिफ्टचे सुद्धा व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड करणार आहेत. सो तुम्ही आताच युट्यूब वरती एनरोल इंजिनियरला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि जर तुमची एक्झाम झाली असेल आणि तुम्हाला ऍडमिशन साठी गायडन्स पाहिजे असेल तर लवकरात लवकर एनरोल इंजिनियरला कनेक्ट करा आणि त्यांच्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल करा. थँक्यू सो मच स्टुडंट. ज्यांची सीईटी बाकी आहे त्यांना ऑल दी बेस्ट. ज्यांची सीईटी झाली आहे त्यांनी लगेच ऍडमिशन प्रोसेस साठी स्टार्ट करा आणि लगेच एनरोल इंजिनियर सोबत कनेक्ट करा. थँक्यू.